तर लोहगडाची मोहीम संपून आम्ही लोणावळ्यामध्ये जेवण केलं आणि आता आम्ही कोरीगडाला आलोय. कोरीगड आम्हाला चढायचंय, तिथं उंचावर जायचंय. माझा चेहरा तर तुम्ही बघू शकता, माझी कॅपॅसिटी नाहीये, पण आम्हाला तिथं पोहोचायचंय. खूप महत्त्वाचं काम आहे आणि आमची इच्छाशक्ती आम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार हे आम्हाला खात्री. चला पुढे भेटूयात चढत चढत. इथून अशा प्रकारे आम्हाला पायऱ्या सुरू होत आहेत. जंगल ट्रेक आहे पण पायवाट पूर्णपणे संपली. आता आम्ही पायऱ्या चढत कोरीगडावरती चाललो आहोत. पोहोचलो आणि आम्ही गडावर पोहोचलो. ताई साहेब, अशा प्रकारे आम्ही कोरीगडावर पोहोचलो आहोत. दरवाजामधून आता आम्ही गडावरती प्रवेश केला. लय दमल्यात ताई, लय दमल्यात, लय बेकार दमल्यात. मी पण अपलोड करणार लय दमल्यात, एवढं दमल्यात 4 टाइम बसल्यात खाली. आणि आमच्या सोबत सोबतीला तुम्हाला सोबत कोण मी बसतो असं म्हणतात. गडावरनं प्रस्थान करतोय. आम्ही एका महत्त्वाच्या कामासाठी आलो होतो, काही पाहण्या करायच्या होत्या आणि मी पहिल्यांदाच कोरीगडावर आले. दादा दुसऱ्यांदा आलेत. तशा गडावर जास्त काही वास्तू नाही आहेत. एक कोराई देवीचं मंदिर आहे, महादेवाचं मंदिर आहे, परत चोर दरवाजे आहेत, तर तेही 2 तलाव आहेत आणि 4 तोफा आहेत. तर आणि बाकीची काही ती थोडीफार तटबंदी, बाकी सगळं मोकळं पठार आहे. आणि आता ते सगळं पाहूनच आता आम्ही गड उतार होत आहोत. अर्ध्या तटबंदीचं नवीन काम झालं. वरती आणखी काही ठिकाणी नवीन बांधकाम चालू आहे. दगड वगैरे आहेत, वरती ट्रॅक्टरची ट्रॉली आहे. अनेक म्हणजे अशी बरेपैकी कामं आहेत वरती चालू. ते सध्या तरी गडावर बघण्यासारखं एवढंच. चला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूयात एका नवीन गडावर. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय हिंदू राष्ट्र.